नमस्कार माई, ये बैस. मला कल्पना आहे की तुझं सगळं लक्ष खरं तर तुझ्या घरच्यांकडे आहे आणि अर्ध लक्ष मात्र आपल्या गोष्टीकडे आहे. पण तुला या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला जमू शकतात का हे तू बघ. ते म्हणतात ना, चिमणी फिरे आकाशी आणि चित्त तिचे पिलांपाशी. तसंच झालंय तुझं आणि म्हणूनच खरंच तू देवासमान आहे बरं. आणि हे देवत्व मिळवणं मात्र सोपं नाही बरं. आपल्याला आधी जे प्राप्त झालेले नाहीये ते मिळवण्यासाठी प्रयत्न देखील असेच करावे लागतात जे आतापर्यंत केलेले नसतील. आणि नाही, महादेवांना एकतर प्रसन्न करणे आणि दुसरी सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या पुनर्विवाहासाठी तयार करणं. यासाठी पार्वतीला मात्र अतिशय अथक प्रयत्न करावे लागणार आहे. आता या सगळ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे तिचीच नाही तर समस्त सगळ्या देवतांची देखील मनोमन इच्छा होती. संपूर्ण देवलोक देवी पार्वती यांचे व्रत यथासांग पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करीत आहेत. परंतु असे असताना आपण विपरीत कथन करीत आहात. कारण त्यामागे सबळ कारण आहे श्री विष्णू. देवी पार्वती हे व्रत पूर्ण करू शकणार नाही, कारण आम्ही तिला हे व्रत पूर्ण करू देणार नाही. परंतु असे करण्याचे प्रयोजन काय भोलेनाथ? देवी पार्वती यांच्या भक्तीमध्ये आपणास शंका येते आहे का? तिच्या भक्तीमध्ये काही शंका नाही, पण त्यानंतर होणाऱ्या परिणामामध्ये शंका आहे. आमचा पार्वतीशी विवाह झाला तर तिचे प्राक्तन सतीच्या प्राक्तनासोबत साधर्म्य साधेल असे भय समास वाटते. सतीचा दुर्दैवी अंत आम्ही नाही विसरू शकत आणि तशा अवस्थेत पार्वतीस देखील सुख प्राप्त होईल असं आमचे मन मान्य करत नाही. त्यामुळे आमच्याशी विवाह करण्याची शक्यता आम्ही सबूळ नष्ट करू, हा आमचा निर्धार आहे. ओम नमः शिवाय. हे काय घडते आहे? सर्व घटक योग्य प्रमाणात वापरून देखील ओलावा का येत नाही या मातीमध्ये? देवी, ओलावा मातीतूनच नाही, श्री महादेवांच्या मनातूनच उडून गेलाय. देवी, आपण अशा धीर सोडू नका. देवाधिदेव महादेवांचं व्रत आहे हे. ते योगियांचे योगी आहेत. व्रतस्थ आहेत. देवी, जर आपणच असा धीर सोडणार असाल तर. नाही मुनिवर, मी धीर सोडला नाहीये, परंतु माझ्या भावनेत अशी कोणती कमतरता राहिली की ज्यामुळे हे असे होत आहे? हा विचार मला अस्वस्थ करतो आहे.
देवर्षी, हा काय चमत्कार! बघा ना, इतका वेळ ही मृदा गोळा होत नव्हती, परंतु आता बघा ना, किती सहजपणे शिवलिंग तयार झाले देखील. माते, ही आपल्या अश्रू भक्तीचीच कृपा. नारायण नारायण. महादेव, हा काय चमत्कार! आपण क्रोध बाजूस सारून देवींचे व्रत स्वीकारले. हा चमत्कार नाही नंदी, ही तर महादेवांची हळवी बाजू आहे. भक्तांचे अश्रू बघवत नाहीत त्यांना, आणि म्हणून देवी पार्वती यांच्या अश्रूंना केवळ त्या मृदेत मिसळू दिले नाही, तर त्यापासून शिवलिंग तयार करून त्याला खरा अर्थ दिला. इतक्या जलद निष्कर्ष काढू नये श्री विष्णू. आता तर पार्वतीने एक शिवलिंग स्थापन केले आहे, परंतु 1,00,000 शिवलिंग स्थापन करणे, त्यांचे पूजन व विसर्जन करणे असंभव आहे श्री विष्णू. ही सुरुवातच यशाची नांदी असेल स्वामी, याची आम्हास खात्री आहे. ओम नमः शिवाय. 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 नाथ, हे सारे स्वप्नवत भासत आहे. देवी पार्वतींनी 1,00,000 शिवलिंगाची स्थापना केली आहे. याचा अर्थ नाही देवी, इतक्यात कोणताही अर्थ वा वितर्क काढू नये. महादेव भोळे आहेत. देवी पार्वतीचे दुःख अश्रू ते पाहू शकत नाही, हे सत्य जरी असले तरी महादेवांना प्रसन्न करणे सहज शक्य नाही. नाथ, जिथे हे व्रत पूर्ण व्हायची शक्यताच नव्हती, तिथे आशेचा किरण उदयास तरी आला. निश्चितच. आता केवळ हे बघावयास हवे की देवी पार्वती हे व्रत किती दिवस पाळू शकतायत. माते, नंदी, तुझी चिंतातूर मुद्रा नेमकी काय सुचवू पाहत आहे? स्वामी, ज्याची माता प्रतिदिन इतक्या हाल अपेष्टा सहन करत असेल ते पाहून मन व्यथित होतेच ना. माता 1,00,000 शिवलिंग बनवण्यासाठी दररोज 2 डोंगर पार करून पाणी आणते. स्वामी, दररोज 1,00,000 शिवलिंग स्थापन करून त्याचे पूजन आणि विसर्जन देखील करते, आणि हे व्रत ती गेले कितीतरी दिन नित्याने करते आहे. असे असूनही आम्ही प्रसन्न का होत नाही, हीच शंका तुझ्या मनात आहे ना? कारण तिचा हेतू आमच्याशी विवाह हाच आहे, जो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. इतके दिन पार्वती न थकता हे व्रत करत होती, पण आता हे व्रत थांबवण्याची घटिका आली आहे. प्रणाम महादेव.
प्रणाम देवी लक्ष्मी. आपले कैलासावर स्वागतच आहे, परंतु इथे येण्याचं काही विशिष्ट प्रयोजन? शिवाय श्री विष्णूही तुमच्या सोबत नाहीत, म्हणजे निश्चितच महत्वाचं कार्य असणार. आपणास भेटणे जितके तातडीचे आहेत तितकेच महत्वाचे देखील आहे. म्हणूनच कोणतीही पूर्वसूचना न देता मी येथे आली आहे. महादेव, आपण हे का करत आहात? तिथे पृथ्वीवर देवी पार्वती किती यातना सोसत आहेत. केवळ आपल्या भक्ती व प्रेमासाठी व्रत करत आहेत. प्रत्येक दिन त्या 1 लक्ष शिवलिंग स्थापन करत आहेत आणि त्याची पूजा देखील करत आहेत. केवळ आपण प्रसन्न व्हावं ह्याकरिता. आणि आपणच त्यांचे व्रत खंडित करू पाहत आहात का? हा कोणता न्याय भोलेनाथ? न्याय? देवी, एका राजपुत्रीचा विवाह एका वैरागी पुरुषाशी व्हावा हा न्याय आहे? जिने आयुष्यात कधी दुःख पाहिले नाही, तिने आपले उर्वरित आयुष्य दारिद्र्य, दुःख, भूत, पिशाच्य, भस्म, स्मशान, राख यांच्या सानिध्यात व्यतीत करावे. रेशमी वस्त्रे सोडून व्याघ्र चर्म धारण करावे. आभूषण त्यागून भस्म लावावे. हा न्याय आहे आपल्यासाठी? आणि देवी, आम्ही तिचे व्रत थांबवू पाहतो आहोत कारण आम्हास तिची चिंता आहे. आम्हाला तिच्या भक्ती व प्रयत्नांबद्दल तिळमात्र शंका नाही, परंतु आम्हास प्रसन्न करून तिचा आमच्याशी विवाह झाला तर तिच्या नशिबात त्याच यातना येतील ज्या सतीच्या प्राक्तनी होत्या, आणि त्याचा दाह असह्य आहे. देवी महादेव, याचा अर्थ आपण देवी पार्वती यांचे मन जाणले नाही. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही देवी. आम्ही हे देखील ओळखून आहोत की जसा सतीच्या पित्याचा तिच्या विवाहास विरोध होता, तसाच पार्वतीच्या माता पित्यांचाही विरोध आहे. आणि असे हे असताना हा अट्टहास कशासाठी? याचे कारण असे की त्याचे कारण हेच ना की तारकासुराच्या वधासाठी आमचा व पार्वतीचा पुत्र जन्मास येणे आवश्यक आहे, आणि त्याच्या हातूनच तारकासुराचा संहार होईल. आणि म्हणूनच संपूर्ण देवलोक आमच्या विवाहाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. परंतु देवी, आपल्या एका स्वार्थासाठी पार्वतीच्या मनी आमच्याबद्दल विषयासक्ती निर्माण करणे व आमच्या प्रेमात पडण्यास भाग पाडणे कितपत योग्य वाटते तुम्हाला? काही गोष्टी उपजत जन्म घेतात आणि हळूहळू फुलू लागतात. तसेच देवी पार्वती यांचे आपल्याबद्दलचे प्रेम व आसक्ती ही बाहेरून नसून आतून फुललेली आहे. यासाठी आम्ही काहीही केलेले नाही. एक क्षण हे खरे आहे असे मानले तरी देखील पार्वतीस सतीच्या यातनांची दाहकता देखील माहीत नाही, आणि म्हणून ती अशी वागते आहे. तिला थोडी जरी कल्पना आली तर ती स्वतः या व्रताचा त्याग करेल. क्षमा असावी महादेव. धनुष्यातून सुटलेला बाण थांबवता येईल, मुखातून पडलेले शब्दही माघारी घेता येतील, परंतु देवी पार्वती यांचा निर्धास्त रोखणे अशक्य आहे. आणि आपली ही शंका असेल तर त्याचे समाधान मी या क्षणी करून देते. देवी, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवी पार्वती, देवी लक्ष्मी, आपण प्रणाम देवी. देवी पार्वती, आपण इतके मनोभावी महादेवांचे व्रत करत आहात हे पाहून आम्ही खूप आनंदित झालो, परंतु आपणास आशीर्वाद द्यावा की नाही हे आम्हाला समजत नाहीये.
काही गोष्टी आम्ही अधोरेखित करण्यास आलो आहोत. काय झाले आहे देवी? स्पष्ट सांगा. काही दिवसांपूर्वी मीच आपणास महादेवांच्या भेटीकरिता घेऊन गेले होते, परंतु भेट न घडवताच परत आणले, कारण महादेव आपल्यावर क्रोधित होते असे वाटत होते आणि त्यांनी विवाहाला नकार देखील दिला होता. परंतु सत्य परिस्थिती काहीशी अशी आहे की ते अद्यापही क्रोधितच आहेत, परंतु आपल्यावर नाही. माझ्यावर नाही, मग कोणावर? स्वतःवर. त्यांचा आजही नकार आहे, कारण ते स्वतः याच्या विरोधात आहेत. तुम्हाला ज्या यातना कष्ट सोसावे लागत आहे त्याच्या वेदना महादेवांना होत आहेत, कारण महादेवांना आपली काळजी वाटते देवी. आणि मनोमन हे भय सतावते की जी पीडा, ज्या वेदना देवी सती यांनी सोसल्या त्या आपणास सोसाव्या लागू नयेत. महादेव, आपल्या ह्या विचारांनी आपण माझ्या मनातील स्थान अधिकच दृढ केले आहे. ओम नमः शिवाय. देवी पार्वती, आपण कोणताही निष्कर्ष सिद्धीस नेण्यापूर्वी माझे कथन संपूर्ण श्रवण करावे. ज्या योगे कदाचित आपण हे व्रत पूर्ण करायचे की नाही याचा पुन्हा विचार करू शकाल. देवी सती यांचे पिता महाराज दक्ष प्रजापती हे देवी सती व महादेव यांच्या विरोधात होते. असं असूनही त्यांचा विवाह संपन्न झाला. तरीही दक्ष यांचा क्रोध तसूभरही कमी झाला नाही. इतका की त्यांनी योजलेल्या यज्ञात देवी सती व महादेवांना निमंत्रितही केले नाही. परंतु ही वार्ता देवी सती यांना कळताच त्या तेथे पोहोचल्या माहेरच्या ओढीने. त्या तिथे पोहोचल्या याचे कौतुक न होता त्यांचा अपमानच करण्यात आला, त्यांचा व महादेवांचा देखील. परंतु अंतिमतः देवी सतीला आपल्या पतिदेवांचा हा अपमान सहन झाला नाही व स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले. याचा आघात महादेवांवर इतका पोहोचला की पास देवी पास. याहून विदारक काहीही माझे कर्ण श्रवण करू शकत नाहीत. साक्षात देवादी देवांना इतक्या क्रूर भावनिक वेदना सहन कराव्या लागल्या याची मला कल्पना नव्हती. ते माझ्याशी विवाह करण्यास याच करिता नकार देत आहेत, कारण त्यांना असे वाटते की जे देवी सतींच्या बाबतीत घडले तेच माझ्या बाबतीत देखील. हेच सत्य तुम्हाला सांगायला आलो होतो आम्ही. आपण हे सत्य सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत देवी. कारण जर महादेवच माझ्याशी विवाह करण्यास उत्सुक नसतील तर काय अर्थ आहे या जगण्याला, या श्वासांना. मी आता ह्या क्षणी हे सारे काही संपवून टाकते आहे. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. आपल्याकडे असा एक समज आहे की तुमची इच्छाशक्ती जर अतिशय प्रबळ असेल ना, त्याचप्रमाणे आपलं मनोधैर्य खंबीर असेल आणि त्यामागची भावना देखील तितकीच प्रामाणिक असेल तर निश्चितपणे आपण दगडाला देखील पाझर फोडू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. भगवती पार्वती इतकं कठीण व्रत करतीये, यामुळे मात्र समस्त सगळ्या देवतांना देखील काळजी वाटतीये. मात्र महादेव ते मात्र आपल्या स्वतःच्या निश्चयावर ठाम आहे. भेटूया पुढील भागामध्ये, पण तोपर्यंत उतू नको मातू नको घेतला वसा टाक.